हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, शेवटी आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट खरी ठरली आहे. राजेश हा मेमरी गेल्याचं नाटक करत होता, त्याची स्मरणशक्ती गेलेली नाही आहे. पण राजेशने असं ठरवलं आहे, ही गोष्ट कोणालाच कळू द्यायची नाही. मग यामागे राजेशचा उद्देश नेमका आहे तरी काय? त्याने हा सगळा प्लॅन का बनवला आहे? हे सगळं का घडलंय आणि आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कन्नू, अंजली आणि राजेश त्यांच्या रूममध्ये असतात. राजेश म्हणतो, खरंच अंजली मॅडम, आज मला खूप छान वाटतंय. कन्नूवर एवढं मोठं संकट आलं होतं, पण ते संकट दूर झालं. आणि अंजली म्हणते, हो ना, आता मी माझ्या कन्नूला एका क्षणासाठी सुद्धा माझ्या डोळ्यांपासून दूर करणार नाहीये. आणि त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी तेथे येतात. त्यांना पाहून अंजली ही नेहमीसारखं तोंड वाकडं करते, तोंड फिरून घेते. आणि ईश्वरी अंजलीला म्हणते, ताई पाहिलंत ना, मी तुम्हाला शब्द दिला होता, मी कन्नूला सुखरूप घरी घेऊन येईल आणि मी माझा शब्द पाळलाय. राजेश लगेच ईश्वरीचं कौतुक करतो. हो अंजली मॅडम, ईश्वरी मॅडमने शब्द दिला होता आणि तो शब्द पाळलाय. अंजली चिडून म्हणते, हो, माझ्यासमोर तिचे गोडवे काय गाताय? तिच्यामुळेच सगळं घडलं होतं. तिच्यामुळेच कन्नू ही त्या किडनॅपरच्या हातात पोहोचली होती, तिच्या बेजबाबदारपणामुळे. आता तिने कन्नूला परत आणलंय, मग क्रेडिट घ्यायची आणि मोठेपणा गाजवायची काही गरज नाहीये. ईश्वरीची बोलतीच बंद होते. अर्णव चिडून म्हणतो, ताई तू असं का बोलतीयेस? यात ईश्वरीची काही चूक नव्हती. आपल्यापैकी जर इतर कुणीही असतं तरी हेच घडलं असतं. कन्नू किडनॅप झालीच असती. तू उगाचच ईश्वरीला दोष देतीये. अंजली चिडून म्हणते, तू तर असंच बोलणार, तुझी लाडकी बायको आहे ना? तर अर्णव म्हणतो, नाही ताई, ती माझी बायको आहे म्हणून मी असं बोलत नाहीये. मला जे डोळ्यांनी दिसतंय ना, मी तेच तुला सांगतोय. अंजली चिडून म्हणते, बस झाला, तुझी बाजू घेणं बस झालं. मला माहिती आहे ते पुन्हा पुन्हा बाजू घ्यायची गरज नाहीये. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, ताई मी तुला एवढंच सांगत होतो. तर राजेश म्हणतो, जाऊ द्या ना, कशाला शब्दाला शब्द वाढवताय? शब्दाला शब्द वाढला की भांडण वाढतं. आणि मला आज भांडण नकोय घरात. सगळं किती छान झालंय, आपली कन्नू सुखरूप घरी परत आली आहे. आज वाद नकोय. राजेश हा खरंच खूप शहाण्यासारखा वागत असतो. खरंच तो खरंच असा असता तर ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्याचं सोनं झालं असतं, सोनं. आणि मग राजेश हा सगळ्यांना समजावून सांगतो की तुम्ही वाद घालू नका. तर अर्णव राजेशला म्हणतो, इट्स ओके जिजू, एखाद्याला जर समोरची व्यक्ती वाईटच आहे असंच मानून ठेवलेलं असेल तर त्या व्यक्तीने स्वतःचा जीव जरी दिला ना, तरी यात त्या व्यक्तीचा स्वार्थ होता. माझं वाईट व्हावं म्हणून त्याने असं केलंय असं ताईला वाटेल. त्यामुळे ताईला समजून काय फायदा नाहीये. अंजली खूप चिडते. अर्णव आणि ईश्वरी दुःखी होऊन तेथून निघून जातात आणि अंजलीचा चेहरा तसाच्या तसा फुगलेलाच असतो. रात्र होते आणि सुप्रिया तिच्या घरी कणिक मळत असते. त्याच वेळेस तिचा मोबाईल वाजतो आणि आता हात कणिकेमध्ये माखलेले आहेत, त्यामुळे फोनवर काय बोलता येणार नाही. त्यामुळे ती फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते. तर फोन त्या हवालदाराचा असतो, जो शुभंकरवर जो हल्ला झालाय त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो. सुप्रिया विचारते, काय झालं साहेब, तुम्हाला आणखीन काही माहिती मिळाली का? आणि त्याच वेळेस शुभू तेथे येतो आणि मागे उभा राहून हे सगळं ऐकत असतो. हवालदार सांगतो, हो मॅडम, आम्ही आणखीन माहिती काढली आहे. सुप्रिया विचारते, मग एखादं वेगळं नाव कळालं का? तर हवालदार सांगतो, नाही, तेच नाव कळालं. शुभंकरवर हल्ला आकाश पाटीलनेच घडून आणला होता आणि ज्या मोबाईलचा वापर करून त्याने कॉल केला होता त्या हल्लेखोरांना, तो मोबाईल नंबरसुद्धा आकाश पाटीलच्या नावावरच रजिस्टर आहे. हे ऐकून सुप्रियाला मोठा धक्काच बसतो आणि तेवढाच मोठा धक्का शुभंकरला सुद्धा बसतो. त्याला समजतं की माझ्यावर जो हल्ला झालाय तो आकाश पाटीलने केला होता. त्यामुळे तो खूप चिडतो आणि तेथून रागारागाने निघून जातो. सुप्रिया मात्र दुःखी होते आणि इकडे अर्णव टेन्शनमध्ये असतो. तो गुंड सांगणारच होता कन्नूला किडनॅप करायला कुणी सांगितलं होतं, पण तेवढ्यात आणि त्याला शिर्केचा कॉल येतो. शिर्के सांगतो, सर मी आत्ता पोलीस स्टेशनमधून बाहेर आलोय. अर्णव विचारतो, त्या गुंडांचा काही पत्ता लागला का? शिर्के सांगतो, नाही साहेब, पोलिसांनी नाकाबंदी केली आहे, पण ते गुंड अजून काही सापडलेले नाहीये. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुम्ही त्यांचा पाठपुरावा करत राहा. अर्णव फोन कट करतो आणि इकडे ईश्वरी सुद्धा त्याच टेन्शनमध्ये असते. तोच विचार करत असते की कन्नूला किडनॅप करण्याची सुपारी कुणी दिली असेल, हे सगळं कुणी घडून आणलं असेल. आणि त्याच वेळेस ईश्वरीला राजेशचा आवाज येतो. राजेश हा घराबाहेर
फोनवर जोरजोरात बोलत असतो. मला काय धमकी देतोय? एकतर काम नाही केलं आणि पैसे सुद्धा देत नाहीये. ईश्वरी त्याचा आवाज ऐकते. तिला समजतं हा तर राजेशचा आवाज आहे. राजेश म्हणतो, माझ्यासुद्धा खूप ओळख आहे. मला धमकी नाही द्यायची. तू असशील तुझ्या एरियाचा गुंड, पण मी सुद्धा गुंडांचा गुंड आहे एवढं लक्षात ठेव. असं म्हणून राजेश फोन कट करतो. ईश्वरीला काही कळतच नाही हा राजेश कोणत्या गुंडाशी बोलत होता आणि कशाबद्दल बोलत होता. आणि ईश्वरी ही धावत पळत अर्णवच्या रूममध्ये येते. सर 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 अर्णव चांगला दचकतो आणि म्हणतो, मी सिंदूर, आर यू मॅड? असं कोणी बोलतं का? दचकलो ना मी. तर ईश्वरी म्हणते, सर आधी मला काय बोलायचं ना ते ऐकून घ्या, नाहीतर आपलं भांडण सुरू होईल. अर्णव विचारतो, काय? तर ईश्वरी त्याला सांगते, मी आता राजेशला फोनवर बोलताना ऐकलं. तो राजेश आहे ना जे का गुंडाशी बोलत होता. अर्णव विचारतो, काय बोलत होता? ईश्वरी म्हणते, ते नाही कळलं सर. अर्णव म्हणतो, अरे यार, आणि तो पुन्हा खाली बसतो. ईश्वरी म्हणते, सर एवढं निराश होऊ नका, सांगते मी. म्हणजे कोणाशी बोलत होता ते नाही कळलं, स्पष्ट नाही कळलं, पण एवढं म्हणत होता की मी पण घाबरत नाही, तू एरियाचा गुंड असशील तर माझे पण खूप कॉन्टॅक्ट आहे. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, पण तो कोणाशी बोलत असेल? तर ईश्वरी सांगते, सर मला तर 100% गॅरंटी आहे, तो राजेश ना मेमरी गेल्याचं नाटक करतोय आणि कन्नूला किडनॅप करण्यामागे सुद्धा त्याचाच हात होता. मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा मी घराबाहेर पडले तेव्हा त्यानेच त्या गुंडांना फोन करून सांगितलं असेल की मी कोठे जातीये, कधी जातीये. अर्णव म्हणतो, हे कसं शक्य आहे? तो स्वतःच्याच मुलीला का किडनॅप करेल? ईश्वरी म्हणते, सर त्याला पैसा महत्वाचा आहे, पैशापेक्षा जास्त त्याला काहीच नाहीये आणि पैशांसाठी तो स्वतःच्या मुलीला किडनॅप करूच शकतो. तेवढ्यात अर्णवला आठवतं की मागील काही दिवसांपासून राजेश त्याच्याशी किती गोडगोड बोलतोय, किती चांगलं वागतोय. अर्णव म्हणतो, मला तर कळतच नाहीये या राजेशचा गेम प्लॅन नेमका आहे तरी काय, तो असं का करतोय. तेवढ्यात ईश्वरीला एक कल्पना सुचते आणि ईश्वरी म्हणते, सर त्या राजेशचा खरा चेहरा जर आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा असेल ना की तो मेमरी गेल्याचं नाटक करतोय, तर एकच मार्ग आहे. अर्णव विचारतो, कोणता? तर ईश्वरी सांगते, सर तुम्हाला तर माहिती आहे त्या राजेशची माझ्यावर कशी नजर असते ते. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णवला समजतं की ईश्वरीला काय म्हणायचंय. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? मी इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. ईश्वरी म्हणते, सर आपल्या घरात एवढा डेंजरस माणूस आहे, मग त्याचं सत्य समोर आणण्यासाठी एवढी मोठी रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल. अर्णव म्हणतो, नाही, मी तुला हे करू देणार नाहीये. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आधी माझं ऐकून तरी घ्या. आपण फक्त त्याला असं भासवणार आहोत की घरात कुणी नाहीये, तुम्ही सुद्धा नाही आहात, पण तुम्ही घरात असाल आणि तुम्ही घरात असल्यावर मला काही होऊ शकतं का? तुम्ही मला काही होऊ द्याल का? अर्णवला हे पटलेलं नसतं, पण राजेशचं सत्य समोर आणायचं म्हणून हा सोडून त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो आणि ईश्वरी आपला प्लॅन बनवते. आणि इकडे शुब्बू हा रागारागाने आपल्या रूममध्ये येतो आणि शुब्बू आजकाल कसा सायको झालाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शुब्बूला खूप राग आलेला असतो. आकाश पाटील, म्हणजे हे सगळं तू केलं होतंस, तू माझ्यावर हल्ला घडून आणलास. याचा अर्थ माझी आणि नमूची मैत्री पाहून तू जलस झालास आणि तू हे सगळं केलं. आत्तापर्यंत मी तुमच्या दोघात येत नव्हतो, पण आता मात्र मला मध्ये यावंच लागेल, असा विचार शुब्बू करतो. तेवढ्यात नम्रता त्याला आवाज देते, शुब्बू. शुब्बूला समजतं की नम्रता आता इथे मला भेटायला येणार आहे आणि नम्रता येताच शुब्बू फोनवर बोलण्याचं नाटक करतो. साहेब सांगा ना, माझ्या केसबद्दल काही कळलं का? माझ्यावर हल्ला कुणी करायला सांगितला होता? अहो घरचे खूप टेन्शनमध्ये आहेत. नम्रता हे सगळं ऐकत असते. शुब्बू म्हणतो, घराबाहेर निघायला सुद्धा भीती वाटते. हल्ला परत झाला तर काय करायचं? सांगा ना, हल्ला कुणी करायला सांगितला होता? काय खरं बोलताय का तुम्ही? नम्रता कान देऊन ऐकू लागते आणि शुब्बू म्हणतो, आकाश पाटील, आकाश पाटीलने माझ्यावर हल्ला करायला सांगितला होता. नम्रताच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की आकाशने शुब्बूवर हल्लेखोर पाठवले होते, त्याच्यावर हल्ला करायला सांगितला होता. आणि शुब्बू हा स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, साहेब माझा विश्वासच बसत नाहीये, कारण आकाश पाटील ना माझ्या बेस्ट फ्रेंडचा नवरा आहे, खूप चांगला माणूस आहे तो असं करू शकत नाही. आणि तुम्ही आता पुढे काही कारवाई करू नका, ही केस क्लोज करा, त्याचं नाव कुठे बाहेर येऊ देऊ नका. हे सगळं ऐकून नम्रताला खूप वाईट वाटतं. आणि इकडे वल्लरी ही तिच्या रूममध्ये असते, भयंकर चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. तिला आठवतं की त्या कर्णिकाच्या किडनॅपर्सने मला पैसे दिले नाही आणि कसं मला गाडीतून धक्का देऊन हाकलून लावलं, मला रस्त्यावर पाडून दिलं.
हे सगळं तिला आठवतं आणि तिची बडबड सुरू होते. ईश्वरी, हे सगळं त्या ईश्वरीमुळे झालंय. ईश्वरी मध्ये आली नसती तर मला माझे पैसे मिळाले असते. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि मग आता मामा आलाय त्यामुळे वल्लरी हे पुढचं मनात बोलते, समोरासमोर नाही बोलत. वल्लरी म्हणते, मी तुला सोडणार नाहीये ईश्वरी, पहा मी आता काय करते. मामा हे सगळं पाहत असतो आणि विचारतो, वल्लरी काय झालं, तू इतक्या टेन्शनमध्ये काय आहे? अगं आपली कन्नू सुखरूप घरी परत आली आहे तर तिकडे सगळे खुश आहेत, आनंद साजरा करताय आणि तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत? वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, गप्प बसाओ. मामा तर गप्प बसत नाही पण वल्लरी सोफ्यावर जाऊन बसते आणि मामा म्हणतो, मला माहिती आहे तूच कर्णिकाला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि मग तुला तुझा हिस्सा मिळाला नाही ना म्हणून तू चिडली आहे. हे ऐकून मामीच्या पायाखालची जमीनच सरकते. पण मामी ही कशाचाही कशाला मेळ लागू देत नाही आणि म्हणते, वा रे वा, म्हणजे त्या ईश्वरीच्या बेजबाबदारपणामुळे आपली कन्नू ही किडनॅप झाली आणि तुम्ही माझ्यावरच आरोप लावताय. तर मामा म्हणतो, पण तिच्या हुशारीमुळेच ती परत आली ना. मामी चिडून म्हणते, मग मी काय प्रयत्न केले नाही का? मी तुमच्याबरोबर आले नव्हते का? मामा म्हणतो, कशाला आली होती? तू नसती आलीस ना तर आपले 1 कोटी रुपये वाचले असते. 1 कोटी रुपयांचं नुकसान झालंय तुझ्यामुळे. मामी म्हणते, त्याचं वाईट तर मला सुद्धा वाटतंय. मामा म्हणतो, वाईट वाटते? तुला वाईट वाटते? मामी म्हणते, अहो पैसे गेले चोरीला, त्याचं वाईटच वाटणार ना, मग काय आनंद साजरा करू का? आणि मामी ही पण टेन्शनमध्ये खाली बसते. तर मामा म्हणतो, कसं आहे ना वल्लरी, तुला टेन्शन आलंय हे मला माहिती आहे, पण जास्त टेन्शन घेऊ नको, वाईट वाटून देऊ नको, कारण तुझा असा स्वभाव नाही आहे ना, उगाच तुला त्रास होईल. मामी खूप चिडते आणि म्हणते, गप्प बसावं, जा झोपायला. मामा म्हणतो, हो, आत्ता तुझ्याशी भांडलोय ना, आता मला शांत झोप येईल. तुझ्याशी भांडल्याशिवाय मला काही नीट झोप येत नाही. वल्लरी खूप चिडते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी शुभू हा जाणून बुजून ऐग ऐग अशी नाटकं करत असतो. सुप्रिया विचारते काय झालं आणि तेवढ्यात नम्रता रूमच्या बाहेर येते. शुभू सांगतो, ते लागलंय ना मुक्का मार, त्याचा खूप त्रास होतोय. सुप्रियाला वाईट वाटतं तर नम्रता आणखीनच चिडते आणि काही न बोलता रागारागाने तेथून जाऊ लागते. सुप्रिया तिला थांबवते आणि म्हणते, नमू कुठे चालली आहेस तू? चल नाश्ता करून घे. नम्रता म्हणते, नाही आई, मला नाश्ता करायला वेळ नाहीये, मी आकाश सरांच्या घरी चालली आहे. हे ऐकून सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. सुप्रिया विचारते, आकाशच्या घरी पण का? नम्रता सांगते, कारण मला कळलंय शुभूवर जो हल्ला झाला होता ना तो आकाशने करायला सांगितला होता. सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. शुभू सुद्धा नाटक करतो की जसं काही त्याला हे सगळं काही माहीतच नव्हतं आणि सुप्रिया ही नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करते. नम्रता, असं रागारागात त्यांच्या घरी जाऊ नको, नाहीतर प्रकरण आणखीन चिघळेल. मी आकाशला येथे बोलवलंय, आपण त्यांच्याशी शांतपणे बोलूया, एकतर त्यांच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. नम्रता चिडून म्हणते, झाला का? पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला? अगं त्यांच्या घरी प्रॉब्लेम सोडून दुसरं काही होतं का? तर सुप्रिया म्हणते, अगं बाई मी खरं बोलतीये, त्यांच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय काल. नम्रता चिडून म्हणते, आई तू तर गप्पच बस, कारण तुला माझं काही देणं घेणं नाहीये. दिवसभर माझी इशू माझ्या इशूच्या घरी हे झालं एवढंच तुला घेणं देणं असतं. सुप्रिया चिडून म्हणते, नमू हे काय बोलतेस तू? कोणत्याही आईसाठी तिची दोन्ही मुलं सारखी असतात, ती कधी भेदभाव करत नाही. तर नम्रता चिडून म्हणते, मग आई माझ्या बाबतीतच असं का? माझ्या आणि आकाश सरांच्या लग्नाचा विषय तर मागेच पडलाय, कोणाला त्याचं काही देणं घेणं नाहीये आणि आता रोज न रोज त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि त्या प्रॉब्लेमबद्दलच आपण बोलत असतो. आणि मला आता आकाश सरांना जाब विचारायचा आहे, त्यांनी असं का केलं? पाहिलं का या बिचाऱ्या शुभूला, त्याला किती त्रास होतोय पण बिचारा सगळं सहन करतोय. त्याला हे आधीच माहीत होतं पण त्याने मला कळू दिलं नाही का? तर आमच्या नात्यात भांडणं होऊ नये म्हणून. आणि आई तुला सुद्धा हे माहीत होतं ना, मग तू हे सगळं माझ्यापासून का लपवलं? मी आहे ना त्या आकाश सरांना सोडणार नाहीये. आणि तेवढ्यात आकाश घरी येतो. आकाश हा दरवाजात असतो. शुभू त्याला पाहतो आणि आकाश म्हणतो, अगं नमे जाऊ दे, झालं गेलं मी विसरलोय, तू सुद्धा विसरून जा. पण नम्रता काही ऐकत नाही आणि म्हणते, विसरून जाऊ नाही शुभू, मी हे विसरणार नाहीये. आणि ते आकाश. आणि तेवढ्यात नम्रता दरवाजाकडे पाहते, तिला आकाश दिसतो. नम्रता आकाशकडे रागारागाने पाहू लागते. आकाशला समजतच नाही की त्याचं नाव घेऊन कशामुळे भांडण सुरू झालंय. आणि मग नम्रता ही रागारागाने आकाश जवळ येते. सुप्रिया आणि शुभू सुद्धा पुढे येतात. आकाश विचारतो, काय झालंय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? नम्रता खूप चिडते आणि म्हणते, वा सर वा, म्हणजे सगळं करून बसले तुम्ही
आणि आता आम्हाला प्रश्न विचारताय तुम्ही या शुब्बूवर हल्ला का घडून आणला, त्याला मारायला हल्लेखोर का पाठवले. आकाशला जबर धक्काच बसतो. आकाश विचारतो, व्हॉट नॉनसेन्स, हे काय बोलतेस तू. नम्रता चिडून म्हणते, वा सर वा, काय भोळेपणाचा आव आणलाय तुम्ही. तुम्ही शुब्बूवर हल्ला करायला गुंड नव्हते पाठवले का. तुम्ही आमच्या मैत्रीमुळे जलद झाला म्हणून तुम्ही हे सगळं केलं ना. आकाश चिडून म्हणतो, नम्रता मी असं काही केलं नाहीये आणि तुला हे सगळं कुणी सांगितलं. तर नम्रता म्हणते, पोलिसांनी सांगितलं, पोलिसांनी आमच्यासमोर पुरावे ठेवले आहेत. आकाश चिडून म्हणतो, नम्रता पण तू मला नाही विचारलं. जर तुझ्याबद्दल असं काही झालं असतं ना तर आधी मी तुला विचारलं असतं, कन्फर्म केलं असतं, मग असे आरोप लावले असते. पण माझी बाजू न ऐकून घेता, मला काही न विचारता तू माझ्यावर असे आरोप लावतेस. नम्रता म्हणते, सर आता तुम्ही पोलिसांना सुद्धा खोटं ठरवणार का. तुम्ही हे केलं नाहीये, तुम्ही तर असंच बोलणार, पण मला माहितीये हे सगळं तुम्हीच केलंय. तुमच्या डोळ्यात माझी आणि शुभूची मैत्री खूपच होती आणि तुम्ही फक्त वरवर दाखवता की तुम्ही खूप मॉडर्न आहात, ओपन माइंडेड आहात, पण आतमधून तुम्ही तसेच टिपिकल बॉयफ्रेंड आहात ज्यांना आपल्या गर्लफ्रेंडचा पुरुष मित्र असलेला चालत नाही. तुम्ही जलस झाला आणि तुम्ही हे सगळं केलं. आकाश चिडून म्हणतो, बस झालं, हे काय बोलतेस तू, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. नम्रता चिडून म्हणते, सर मी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा. अहो जेव्हापासून आपलं लग्न जमलंय ना, साखरपुडा झालाय, तेव्हापासून आपल्या दोघांमध्ये असं कोणतं नातंच राहिलं नाहीये. एकतर आपण भेटत नाही कारण तुमच्या घरात नेहमी प्रॉब्लेम्स असतात आणि कधी भेटलो तरी तुमच्या घरात काय प्रॉब्लेम सुरू आहे त्याबद्दलच आपलं बोलणं सुरू असतं. आपल्या दोघांबद्दल तर आपण कधी काय बोलतच नाही. तुमच्याशी लग्न होण्याआधीच तुमचे सगळे प्रॉब्लेम माझे झाले आहेत. आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, याचा अर्थ तुला फक्त मी पाहिजे, माझे प्रॉब्लेम नाही पाहिजे का. किती सेल्फिश आहे ग तू. नम्रता चिडून म्हणते, तुम्ही मला सेल्फिश म्हणताय, मी नाही सेल्फिश, तर तुम्ही जलस आहात आणि या जलसीमधूनच तुम्ही शुब्बूवर हल्ला घडवून आणला. आकाश चिडून म्हणतो, वा रे वा, आता तर मला सुद्धा शंका येते की या शुब्बूमध्ये आणि तुझ्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. कारण जेव्हापासून मी आलोय ना, 1000 वेळेस तू त्या शुब्बूचंच नाव घेतलंय. माझ्यापेक्षा तुला त्याची जास्त काळजी आहे. नम्रताला खूप राग येतो आणि नम्रता चक्क आकाशवर हात उचलते, त्याच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करते. पण आकाश तिचा हात पकडतो. सुप्रिया चांगलीच घाबरते. शुब्बू मात्र खुश होतो आणि म्हणतो, वा नमे वा, मला माहीत होतं तू सुद्धा माझ्यावर प्रेम करते, तुला माझी किती काळजी आहे, म्हणूनच तू माझ्यासाठी तुझ्या बॉयफ्रेंडशी भांडतीये आणि त्याला मारायला निघाली आहेस. आकाश नम्रताचा हात पकडतो, तिचा हात खाली झटकतो आणि म्हणतो, नम्रता शांत हो, मूर्खासारखं वागू नकोस, माझ्याशी भांडू नकोस. नम्रता चिडून म्हणते, सर आज तुम्ही माझ्या आणि शुब्बूच्या नात्यावर शंका घेतली आहे, हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. असं म्हणून नम्रता रागारागाने तेथून निघून जाते. आकाश खूप दुःखी होतो. शुब्बू हा आकाशजवळ येतो आणि म्हणतो, भावा खरं सांगू ना, मला खूप वाईट वाटतंय, तुमच्या दोघांमध्ये माझ्यामुळे भांडणं होत आहे. पण मी नम्रताला हे कळू नये यासाठी खूप प्रयत्न केले. मी तिला नाही सांगितलं, पण तिने माझा पोलिसांबरोबरचा कॉल ऐकला म्हणून तिला हे सगळं कळलं असेल. सॉरी यार, मी तिला समजवण्याचा प्रयत्न करेल. असं म्हणून शुब्बू हात जोडून त्याची माफी मागतो आणि निघून जातो. आणि मग आकाश हा सुप्रियाला म्हणतो, काकू तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं करणं शक्यच नाहीये. सुप्रिया म्हणते, आकाश एक सांगू का, तुम्ही आता नम्रताशी बोलायला जाऊ नका, नाहीतर तुमच्यातील भांडणं आणखीनच वाढतील. आकाश म्हणतो, नाही काकू, जोपर्यंत ती माझी बाजू ऐकून घेत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाहीये, कोठेच जाणार नाहीये. सुप्रियाला कळतच नाही की आता काय करावं. आणि मग इकडे ईश्वरी ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात सुप्रिया तिला कॉल करते आणि सुप्रियाला तिला आकाशबद्दल सांगायचं असतं. पण ईश्वरी विचारते, आई तुला इथे काल काय झालं माहिती आहे का. सुप्रिया सांगते, नाही, काल मी तुला दिवसभर कॉल लावत होते पण तू फोन उचलला नाही, काय झालं काल. ईश्वरी झालेला सगळा प्रकार सांगते की काल आमच्या इथे मी कर्णिकाला घेऊन गार्डनमध्ये गेले होते, तर तेथे माझ्या बेजबाबदारपणामुळे कर्णिकाला गुंड पकडून घेऊन गेले, तिला किडनॅप केलं आणि मग आम्ही तिला सोडवलं. हे ऐकून सुप्रियाला जबर धक्काच बसतो. सुप्रिया म्हणते, इशू हे सगळं काय बोलतेस तू, खरंच तुझी खूप मोठी चूक झाली, यानंतर अशी चूक करू नकोस. ईश्वरी म्हणते, हो ना, गणूबाप्पाचीच कृपा आहे की कर्णिका ही लवकर भेटली, नाहीतर घरातील सगळे माझ्यावर खूप चिडले होते. मी सुद्धा घाबरले होते की आता पुढे काय होईल.
पण गणूबाप्पाच्या कृपेने कर्णिका सापडली आणि एक मोठं अघटित टळलं. सुप्रिया म्हणते ठीक आहे, काळजी घे. ईश्वरी विचारते बोल ना, तुला आकाश सरांबद्दल काय बोलायचं होतं. पण सुप्रियाला वाटतं नको, आधीच त्यांच्या घरात एवढे टेन्शन आहेत, ईश्वरी एवढी टेन्शनमध्ये, मग आकाशबद्दल नको सांगायला. आणि ती म्हणते नाही ग, काही नाही, तेच आकाश आणि नम्रताचं लग्न. मला असं वाटलं की तुला सांगून पाहावं, तुला लग्नाबद्दल काही करता आलं तर ठीक आहे. तर ईश्वरी म्हणते नाही नाही, तुला माहिती आहे ना आमच्या घरात सध्या काय वातावरण आहे, त्यामुळे लग्नाचा विषय कुणीच काढत नाही आहे. मी थोड्या दिवसानंतर घरी येईल, मग तुझ्याशी आणि नमुताईशी बोलेल, तुम्ही काळजी करू नका. राजेश तेथे आलेला असतो आणि गप्प उभा राहतो, त्यांचा फोन ऐकत बसतो, काहीच बोलत नाही. ईश्वरी पाठमोरी असते, त्यामुळे तिला कळत नाही की राजेश तिचं बोलणं ऐकतोय. सुप्रिया म्हणते बाळा काळजी घे आणि ती फोन कट करते. ईश्वरी मागे वळून पाहते तर अचानक राजेश तिच्यासमोर उभा असतो. ईश्वरी खूप दचकते, घाबरते. राजेश म्हणतो सॉरी ईश्वरी मॅडम, तुम्ही घाबरलात, दचकलात, पण ना तुमचा कॉल चालू होता म्हणून मी तसाच उभा होतो की तुम्हाला नको डिस्टर्ब करायला. मला एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. ईश्वरी विचारते काय. तर राजेश सांगतो मला थोडा चहा मिळेल का, आज कामाचा खूप लोड आहे, ऑफिसमध्ये खूप काम आहे ना, पण अर्णव सरांनी मला घरूनच काम करायला सांगितलं आहे, तेवढं तरी बरं झालं, थोडा चहा पिला ना तर मला बरं वाटेल. ईश्वरी म्हणते ठीक आहे आणि ईश्वरी राजेशसाठी गरमागरम चहा बनवते. राजेशला चहा देते आणि राजेश तिच्याकडे नजर वर करून सुद्धा पाहत नाही. जो राजेश नेहमी तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतो, तो राजेश आज तिच्याकडे पाहत सुद्धा नाही, चहाचा कप घेतो आणि तेथून निघून जातो. पण ईश्वरीच्या डोक्यात या राजेशला कसं आपल्या जाळ्यात ओढायचं, कसं फसवायचं हाच प्लॅन सुरू असतो आणि आता या राजेशचं सत्य लवकरात लवकर जाणून घ्यायचं असं तिने ठरवलेलं असतं. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेत आता 2 मोठे ट्रॅक सुरू आहेत. पहिलं तर राजेशचं सत्य अर्णव आणि ईश्वरीला बाहेर काढायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि तिकडे आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्न हे जवळपास तुटल्यातच जमा आहे. आधीच वल्लरीला हे लग्न होऊ द्यायचं नव्हतं आणि आता शुब्बू आलाय, त्यामुळे हे लग्न होणं आणखीनच अवघड झालंय. लग्न होणं शक्य नाही असंच वाटतंय. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. ईश्वरी आपल्या प्लॅनप्रमाणे चक्क राजेशच्या रूममध्ये एकटी जाणार, रूमचा दरवाजा लावून घेणार, पण राजेश हा तिच्याकडे न पाहता रूमचा दरवाजा उघडेल आणि म्हणेल परस्त्री मातेप्रमाणे. त्यामुळे ईश्वरीचा पूर्ण विश्वास बसणार की राजेशची मेमरी गेलेली नाही आहे, राजेश खरं बोलतोय. ईश्वरी अर्णवला जाऊन हे सांगेल की आपण उगाचच राजेशवर अविश्वास दाखवत होतो, संशय घेत होतो, त्याची मेमरी खरंच गेली आहे. आणि अर्णवला सुद्धा हे पटणार. पण मग राजेश इकडे आपलं खरं रूप दाखवणार सगळ्या प्रेक्षकांना, अर्णव आणि ईश्वरीला नाही. आरशासमोर तो त्याच्या टकल्यावर मस्तपैकी तबला वाजवणार आणि म्हणणार अर्णव, ईश्वरी, एप्रिल फुल, तुमची बत्ती गुल. आणि तुम्ही दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे, तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक. म्हणजे इतके दिवस जी शंका आपल्या मनात होती ती खरी ठरली आहे. राजेशची मेमरी गेलेली नव्हती, त्याचा अपघात, त्याचं ऑपरेशन, मेंदूला दुखापत, हे सगळं नाटक होतं. राजेशने हे नाटक खरंच भारी वठवलं, यात शंका नाही. पण आता पुढे काय घडेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.